नमस्कार सर्वांना, मी सोनाली टॅरो कार्ड विथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. गणपती बाप्पा मोरया. मी आज तुम्हाला गाईड करणार आहे की एंजल नंबर तुम्हाला का दिसतात. आता एंजल नंबर काय तर 111 222 333 444 555 666 777 888 999 यामागे काहीतरी दिसण्यामागे तेव्हाचं रिझन असतं. म्हणजे ही एनर्जी प्रत्येक महिन्याला किंवा तुमच्या परिस्थितीप्रमाणे बदलत असते. जेव्हा हे नंबर तुम्हाला दिसतात, मग ते गाडीच्या नंबर प्लेटवरती दिसतील किंवा ते होर्डिंगवरती दिसतात किंवा ते पेपरवर, बुक्सवर, मोबाईल नंबरमध्ये, हे सारखे आपल्याला रिपीट करून दिसत असतात की हां आज दिसला तर परत 2 दिवसांनी परत दिसेल. हे असे काहीतरी नंबर्स आपल्याला सेम नंबर रिपीट होऊन दिसत असतात. तर ते का दिसतात तर कारण एंजलला आपल्याला मॅसेज द्यायचा असतो ते नंबर थ्रू, की हे नंबर देण्यामागे एंजलचा काहीतरी संदेश तुमच्यासाठी असू शकतो. तो संदेश काय म्हणजे मी ह्या आठवड्यासाठीचा तुम्हाला काय संदेश आहे ते दाखवणार आहे की एंजलचा जर हे नंबर तुम्हाला सारखे दिसत असतील तर एंजल तुम्हाला काय सांगू इच्छिते हे मी आज कार्ड थ्रू सांगणार आहे. तुम्हाला जर हे आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कसं वाटलं ते, आणि हे नंबर तुम्हाला दिसत आहेत का किंवा कुठले नंबर तुम्हाला सारखे दिसत आहेत तर हेही मला कळवा. आणि मी आता काही कार्ड ओपन करणार आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की काय मॅसेज आहे. जर तुम्हाला तो मॅसेज अप्लाय होत असेल, म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळे नंबर दिसतात किंवा प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते. कोणाला एज्युकेशनसाठी असेल, कोणाला जॉबसाठी असेल, कोणाला फायनान्ससाठी असेल, कोणाला फॅमिलीसाठी असेल. ह्या प्रत्येकासाठी वेगवेगळं असेल आणि प्रत्येकाला एंजलला वेगवेगळा मॅसेज द्यायचा असेल तर तुम्हाला कुठला तो अप्लाय होतोय हे तुम्ही बघाल. सो मी एंजलला सांगते की प्लीज मला गाईड कराल. स्पिरिट एंजल प्लीज गाईड मी. 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 तर माझ्याकडे आता माझे कार्ड कंप्लीट जे 5 मी नेहमी काढते, 5 कार्ड काढते मी, आणि 5 कार्ड माझे आलेत. मी ते ओपन करणार आहे सर्व आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की काय असेल याचं मिनिंग. ओके, तर याच्यात मला तर स्टोरी पण दिसते, म्हणजे एक गोष्ट पण दिसते की एखादी व्यक्ती ही कुठेतरी ट्रॅप आहे. ती इमोशनमध्ये ट्रॅप असू शकते, म्हणजे बांधलेली असू शकते, जी फायनान्समध्ये बांधलेली असू शकते, की तिला आत्ता कुठे मार्ग दिसेल असं वाटत नाही आहे, पण तिने डोळ्याला पट्टी बांधली, हात बांधले. कदाचित ते स्लीपलेस नाईट असू शकते, कदाचित ते इमोशनमध्ये स्टक असू शकतात किंवा कुठल्या तरी सिच्युएशनमध्ये स्टक असू शकतात. असं त्यांना असं वाटतं की ते स्टक आहे, पण परिस्थिती अशी नाही आहे. त्यांच्याकडे संधी येत आहेत, त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटी येत आहेत, ज्या अपॉर्च्युनिटीमध्ये त्यांना ग्रोथ आहे. इथे आपल्याला हे जे दिसत आहेत की पालवी फुटते आहे, नवीन पालवी फुटते, आणि हे जे आहेत ते ह्या पर्सनकडे आकर्षित होत आहेत. म्हणजे हे सगळे अपॉर्च्युनिटी ह्या व्यक्तीकडे येतात. जी व्यक्ती पहिले स्टक होती त्या व्यक्तीकडे आत्ता खूप साऱ्या संधी येत आहेत आणि त्या खूप वेगाने त्यांच्याकडे येतात. म्हणजे इथे तुम्हाला आता माउंटन दिसेल, छान नदी वाहताना दिसते, हिरवं दिसतंय. ह्या पण ज्या संधी येतात त्यांना पालवी, म्हणजे याच्यात तुम्हाला ग्रोथ आहे. जी व्यक्ती आहे त्याच्या हातात कप आहे, ती हॅपी आहे. तिकडे वेव्स आहेत, त्या कप आहे, कपमध्ये फिश आहे, त्याच्यात खूप इमोशन आहेत. तो गोल्डन कप आहे. गोल्डन कप म्हणजे पॉस्पिरिटी असते, त्याच्यात पॉस्पिरिटी आहे. तो दोन्ही पायांवरती खूप स्ट्रॉंगली उभा आहे. म्हणजे त्याच्यात खूपच कॉन्फिडन्स पण आहे, करेजियस आहे, फेअरलेस आहे, आणि त्याने तो कप टाईटली पकडला आहे की हां आत्ता हे माझं आहे आणि मी हे अचीव केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जो हा येतो हा हॅपी पर्सनचा आहे की माझ्याकडे आता सर्व काही आहे, माझ्याकडे इमोशन आहे आणि मी स्टेबल आहे. म्हणजे आता हा किती छान शांततेत बसला आहे. हा स्टेबल आहे, हा हॅपी आहे, इमोशनली हॅपी आहे, फायनान्शियली गोल्डन कपमध्ये फायनान्शियली हॅपी आहे,
आणि शांत आनंद घेतोय. आणि इकडे आहे जे लास्ट ओपन झालं ते फॅमिली फुलफिलमेंटचं कार्ड आहे. इथे तुम्ही फॅमिलीसोबत आनंद घेताय, एन्जॉय करताय मुमेंट, कम्प्लिशन झालं आहे. मग ते कम्प्लिशनची एनर्जी येते इथे. 10 ऑफ कप, 9 ऑफ कप. हा पण तर इथे इमोशनल खूप आहात तुम्ही. पण आत्ता जरी तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही कुठेतरी स्टक आहे, ही परिस्थिती जास्त दिवस राहणार नाही आहे. ही परिस्थिती बदलेल, ती तुमच्या संधींमध्ये बदलेल, नवीन अपॉर्च्युनिटी येतील, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ असेल आणि तुम्हाला जे अचीव करायचं आहे त्यातनं तुम्हाला अचीव तुम्ही खूप कॉन्फिडेंटली करू शकता आणि एक हॅपी पर्सन त्यातनं होऊ शकता आणि रिलॅक्स लाईफ आहे. आणि तुमची फॅमिली कम्प्लिशनकडे जाताना दिसते. तर हे सगळे मॅसेजेस आहेत तुमच्यासाठी एंजल ते. मग ते आणि हे खूपच चांगली एनर्जी आहे. काही आत्ता असं वाटतंय की कोणी स्टक्स वगैरे, तर तसं नाही आहे. पुढची एनर्जी ही खूप चांगली आहे. सेलिब्रेशन आहे, विश फुलफिलमेंट आहे, सक्सेस आहे, आत सक्सेसफुल पर्सन आहे. मुलं दोघं आनंद घेत आहेत, कपल आनंद घेत आहेत, आयुष्याचा आनंद घेत आहेत. प्लस याच्यात पॉस्पेरिटी पण आहे. हे गोल्डन कप त्यांचं पूर्ण लाईफ पॉझिटिव्ह, म्हणजे तुम्हाला जी अपॉर्च्युनिटी मिळणार आहे त्यातनं एक तुम्ही सक्सेसफुल पर्सन होत आहे. तुमचं फॅमिली लाईफ प्लस प्रोफेशनल लाईफ तुम्ही एन्जॉय करताय. आणि हाच मॅसेज तुम्हाला एंजलचा आहे. थँक्यू सो मच जॉईनिंग मी.